उद्धरली कोटी कुळे. लेखक श्रीनिवास बेलसरे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. उद्धरली कोटी कुळे. सुमारे 35-40 वर्षापूर्वीची ही एक आठवण. औरंगाबाद MIDCच्या स्टाफ क्वार्टर्स स्टेशनजवळच्या औद्योगिक क्षेत्रातच होत्या. त्या काळी स्वतःचं घर असणं ही गोष्ट दुरापास्तच होती. क्वचित सेवानिवृत्तीनंतर ती शक्य होत असे. त्यामुळं बहुतेक कर्मचारी क्वार्टर्समध्येच राहत. या कॉलनीच्या मागच एकनाथ नगर हा एक भाग होता. एकनाथ नगर आणि कॉलनी यांच्या दरम्यानच्या मैदानात हळूहळू एक झोपडपट्टी तयार झाली. छोट्या छोट्या झोपड्यांची गरीब वस्ती. तिथं नेहमी काहीतरी चहलपहल सुरू असे. वेगवेगळ्या सणांना लाऊडस्पीकरवरून गाणी लावली जात. लाऊडस्पीकर लावूनच लग्न लागत. कॉलनीतल्या लोकांना घरात बसूनसुद्धा मांडवात काय काय घडतंय ते कळायचं. लग्नातली भांडणं, रुसवे फुगवेसुद्धा सगळ्यांना ऐकू येत. आहेराच्या रकमाही लाऊडस्पीकरवरून जाहीर होत असत. इथंच 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलच्या आधी 1-2 दिवसापासून भीमगीतं लावली जात. महापरिनिर्वाण दिन बराचसा गांभीर्यानं पाळला जायचा. मात्र 14 एप्रिलला मोठ्या सणाचा आनंद, उत्साह सगळ्या वातावरणात जाणवायचा. त्या काळी ऐकलेली गाणी अशा दिवसात नेहमी आठवतात. त्यातलं छान ठेका असलेलं "पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा" आपोआप गुणगुणलं जायचं. "भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना" हे काहीशा गंभीर सुरातलं गाणंसुद्धा सुरेश भटांच्या मनस्वी कवितेमुळं गोडच वाटायचं. त्यातलं ध्रुवपद प्रत्येक वेळी एक सुंदर चित्र उभं करायचं. समोर जणू बाबासाहेबांचा पुतळा नसून स्वतः बाबासाहेबच उभे आहेत आणि स्वच्छ पिवळ्या कफन्या घालून तरुण भिक्खू त्यांना उभं राहून गुरुवंदना देत आहेत. असं दृश्य मनासमोर तरळायचं. या गीतातलं "कोण ते आकाश हे तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे, या भराऱ्या आमुच्या ही पाखरांची वंदना" हे कडवं आलं की पुन्हा भटांची चित्रमय शैली अनेक चित्र मनासमोर उभी करायची. त्या पुढचं कडवं तर अंगावर शहारे आणायचं. "कालचे सारे मुके आज बोलू लागले, कालचे सारे मुके आज बोलू लागले, अन तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले, घे वसंता घे मनांच्या मोहरांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना." भटांनी बाबासाहेबांच्या कार्यामुळं घडून आलेल्या बदलाचंच फक्त 6 शब्दात किती प्रभावी वर्णन केलं होतं. "कालचे सारे मुके आज बोलू लागले." त्याशिवाय बाबासाहेबांना वसंत ऋतूची उपमा आणि त्यांच्या अनुयायांना मोहराची उपमा म्हणजे खास सुरेश भट टच होता. एक जण माणसांच्या आयुष्याचं सोनं करणारा महामानव, तर दुसरा शब्दांचं सोनं करणारा परीस. बहुतेक भीमगीतात बाबासाहेबांनी वंचित समाजाला मिळवून दिलेल्या नव्या जीवनाबद्दलची कृतज्ञता व्यक्त झालेली असते. कधीकधी ती इतकी उत्कट हृदयातून आलेली असते की तिचं रूपांतर भक्तिभावनेपर्यंत होतं. सुरेश भटांच्या गाण्यात त्यांनी केवळ शब्दांनी बाबासाहेबांचं असंच किती भव्य शिल्प उभारलं होतं बघा. "तू उभा सूर्यापरी राहिली कोठे निशा, तू उभा सूर्यापरी राहिली कोठे निशा, एवढे आम्हा कळे ही तुझी आहे दिशा, माय बापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना, माय बापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना." सूर्याच्या नुसत्या दर्शनानं सुप्त बीजातून अंकुर फुटतात. ही किती सार्थ प्रतिमा आहे. असंच एक सुंदर भीमगीत लिहिणाऱ्या महान कवीशी माझा अगदी जवळून परिचय होणार होता हे मला तेव्हा ठाऊक नव्हतं. त्यानंतर बरोबर 15 वर्षांनी मी त्या कवीच्या घरी राहिलो, त्यांच्याबरोबर जेवण केलं आणि नाशिकच्या मुक्त विद्यापीठात मुलाखतीला गेलो. यामागं होते
आमच्या औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयातले कवी आणि विचारवंत असलेले माझे मित्र प्राध्यापक ऋषिकेश कांबळे. त्यांनीच मला विद्यापीठाचं बोलावणं आलं तेव्हा राहायची व्यवस्था व्हावी असं म्हणून चिठ्ठी देऊन वामनदादांकडं पाठवलं होतं. चल ग हरिणी तुरू तुरू, चिमण्या उडती भुरू भुरू, ह्यो 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 पाहुणा सखूतचा मेहुणा, सांगते ऐका या सिनेमातलं, सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला, यासारखी लोकप्रिय गाणी, किंवा नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट, नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट, तिथूनच जाई माझ्या माहेरची वाट, यासारखं मधुर भावगीत लिहिणारे दादा एका झोपडपट्टीवजा वस्तीत पत्र्याच्या घरात राहत. तेच उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळेचे कवी आहेत हे मला माहीत नव्हतं. श्रावण यशवंते यांनी गायलेल्या त्या गाण्यानं बाबासाहेबांच्या आयुष्याचं संपूर्ण फलित 4 कडव्यात मांडलं आहे. बघा, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती, एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती, अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे. मुळात लोकशाहीर असल्यामुळं वामनदादांच्या प्रत्येक रचनेत गेयता आणि ठेका आपोआप यायचा. त्यांनी केलेलं वर्णन इतकं यथार्थ आणि तरीही काव्यमय होतं की ज्याचं नाव ते. जखडबंद पायातील साखळ दंड, तडातड तुटले तू ठोकताच दंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे, ही ओळ ऐकताना आपोआपच डोळे ओलावत. बाबासाहेबांच्या पूर्वी केवढ्या तरी समुदायाला कोणतेच अधिकार नव्हते. साधं माणूस म्हणून जगणंही नशिबी नव्हतं. जातीयता आणि भेदाभेदाची कीड लागलेल्या समाजवृक्षाला बाबासाहेबांनी स्वच्छ केलं, शुद्ध केलं, त्याला पुन्हा नवी पालवी आणवली आणि समतेची, प्रगतीची गोड फळं सर्वांना चाखायला दिली. हे सगळं वामनदादा किती कमी शब्दात सांगतात पहा. कुजे वृक्ष तैसाच होता समाज, कुजे वृक्ष तैसाच होता समाज, हिरवी हिरवी पाने अन तयालाच आज, अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे, अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे. अभंगामध्ये संत जसं शेवटच्या ओळीत आपलं नाव टाकत, उर्दू शायर शेवटची ओळ स्वतःलाच उद्देशून लिहित, तसं वामनदादाही त्यांचं नाव गाण्यात चपखलपणे गुंफत. काल कवडी मोल जिणे वामनचे होते, काल कवडी मोल जिणे वामनचे होते, आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते, बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे, बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या आधारे आपण प्रगतीच्या दिशेनं केवढं तरी अंतर कापलं आहे. तरीही परस्पर सामंजस्याच्या अभावाच्या पार्श्वभूमीवर वामनदादांची ही ओळ आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते विचार करायला लावते. युद्धाच्या छायेत वावरणारं आजचं जग पाहता बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे ही ओळ महत्त्वाची ठरते. रसिक मित्र हो, ही जुनी गाणी आजही केवढा सकारात्मक आणि रचनात्मक संदेश घेऊन उभी आहेत. आपण तो किती स्वीकारतो हाच खरा प्रश्न आहे. बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी पुढे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे या पूर्वप्रकाशित लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक श्रीनिवास बेलसरे. त्यांचा मोबाईल नंबर 7208633003.
अभिवाचन दत्ता सरदेशमुख 8329730186. रसिक श्रोते हो, आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय लेखक श्रीनिवास बेलसरे किंवा मी दत्ता सरदेशमुख या दोघांपैकी कोणाला किंवा दोघांनाही कळवू शकता.